पोळी बरं कसं लागतंय. तेल जास्त झालंय कारण आम्ही काय केले, नारळ वगैरे टाकले घेतले जेवायला आणि सगळ्याला वाढले. आता हे काय गडी आता तुटून पडले एकदम. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे आपली आखाड पार्टी. सगळं नियोजन घेतलंय आम्ही. ठीक आहे, गठुडच बांधून घेतले आहे का नाही अभि? चालायचं मग. पिलू घे, छत्री मोठी आहे, पाऊस आल्यामुळे आम्ही घेतलेली सोबत. चला दाजी घ्या गाडी. आबीला जड झाली बाबा छत्री. बारकी ना ग, मी एका छत्री खाली बसायचं सगळ्यांनी. तुम्ही चाला, मी गठुडी घेऊन बसतो माग. माग ती मला चालवायला जमत नाही लई. आबी तू घेतो ही गाडी? आपण दोघं होई. बर बर, चिचा आलाय आबी, जरा डायरेक्ट घ्यायचाय. चला घे डायरेक्ट वळून गाडी. पडन जार धरता येतो तुला? नाही तर ह्याला बसव, पिल्याला बसव माग. बस हळूच. हा मास्क पडन. चिकन ह्यात आहे ना? ह्यात आहे चिकन? नाही चिकन कुठं? गठुड येते का? भूताच्या बघा नागपुड्या वर आहेत. नागपुड्या वर आहेत भूताच्या. चला बसा, जमतंय बसायला? हा चला चला पुढं. बघा जारण बिरण सगळं नियोजन आम्ही सोबतच चाललेलं आहे. चला घ्या हळूच. आबी हळूच उतर. आणि मास सारखं हा असं हे करू नको, हिंजाडू नको त्याला, ते तुटत असतं. ठीक आहे, आम्ही आलेलो आहोत आता रानामध्ये आमच्या. हे पाठीमाग आपलं शेत आहे बघा, हे सगळं कंपाऊंड आहे सगळीकडे. चला पाण्याच्या घ्यावं लागेल. हे बघा आपलं सोयाबीन आहे आणि मका इकडं सगळी वावरामध्ये. आणि आपण पार पलीकडे जाणार आहेत तिकडं, ते आपलं शेत तलाव जे आहे ना त्या ठिकाणी. ठीक आहे, छत्री बित्री आपण मोठी आणलेली आहे, कारण पाऊस जरी आला तरी टेन्शन नाही. कारण आता आबाळ नाहीये, पण अचानक आबाळ येते. तिथं लिंबापाशी करायचं नाही तर सावली बी का वरती करायचंय? वरतीच करायचं का? ठीक आहे, इथं सरपण पण आहे आपल्याला चूल पेटवायला. ठीक आहे, आम्ही आलो त्या ठिकाणी, असं निसर्गरम्य ठिकाणी आलोत आम्ही. ठीक आहे, इथून बघा कसा व्ह्यू दिसतोय. हे सगळं जे वावर आहे ना ते आपलंच आहे. ठीक आहे, खाली एक, मध्ये एक आणि वरती एक. त्यानंतर इथं एक शेत तलाव आहे आपला. आणि इथपासून बी पलीकडे बरंच आहे अजून. काय झालं अभि? धाप लागली? ठीक आहे, आम्ही जार पण पाण्याचा घेऊन आलोत. ठीक आहे, इथं आहे ते सरपण पडलेले सगळ्याची सगळं. माती नाही, आपण चूल बनवतोय अभि. चूल बनवायची, चूल. जार मांडा केले की ते? ठीक आहे, इथं मस्त हवा बिवा लागणार नाही इकडं. इकडून आवाज येणार नाही एका साईडने तरी. तिथं गरमायला लागले का? खाली बघा काही. अभि तू नको इकडं, तू आपलं मागच उभा राहा. हीच चुते निघत असते तर. इकडे आहे सगळे दगडच दगड. काय अभिला पण व्हिडिओ काढायचे बघा भूताचे. अभि मागायचं धरून पाठीमागा लागलाय माझ्या. आणि आता ही मस्तपैकी आपण चूल बनवतोय. आम्ही गठोड्यामध्ये सगळंच घेऊन आलेलो आहे, सगळंच मटेरियल. कारण इथं शेतामध्ये आपलं काही जास्त सोय लागत नाही, त्याच्यामुळे कांदा बिंदा कापून घरून आणलाय. मशाला बिशाला मिक्सर मध्ये घालून सगळं, कोथिंबीर हे ते सगळंच काय बघून टाकून आणले. सगळं बघा मटेरियल तुम्ही बघू शकता, आहे का? एकदम क्वालिटी मध्ये आज होणार आहे आपली चिकन पार्टी. किती जरी हॉटेल बिटेल असली तर त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट घरगुती पद्धतीने आणि अशी निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही बनवत आहोत चिकन. एकदम चुलीवरचं आणि गावरान पद्धतीने आता चिकन बनतंय थोड्याच वेळात. काय बॉल आणलाय अभि? कढीपत्ता, कांदा, लिंबू. हे कांदा चिरून पण कांदा आणलाय आम्ही. आणि हे मीठ वगैरे, तेल, हे सगळंच आणलंय मटेरियल. ताजी भाकरी आणल्या नाहीत का आपण? भाकरी मागून येतात बा. मागून येतात का?
ठीक आहे, चूल सगळा अंदाज घ्यावा लागतोय बघून याचा. छोटी चूल झालती, आता मोठी केली. ठीक आहे, अभिने आणले भूताचं मास्क. अभिला व्हिडिओ बनायचा आहे भूताचा. चिकनच्या वासानं आलं भूत म्हणून अभि घेऊन आलेला आहे. बघूला जास्त काळ होईल म्हणून आम्ही माती लावायला लागलो. हे बघा, असं माती लावायची म्हणजे बघून जास्त काळ होत नाही. ठीक आहे, आम्ही डिझेल पण घेऊन आलो घरी येऊन. चूल लवकर पेटणार नाही त्यामुळं. बघा कसं मस्त नियोजन आहे, जोरात एकदम. ती पण आणलेली आपण चिकन धुवून काढण्यासाठी. ठीक आहे, आता चिकन मधलं पाणी काढायचं चालू आहे. दाजीने तेल पण टाकलंय. पिल्या तिथं जाळ घालायला आहे. आणि अभिनंदन हे सगळं बघायला आहे का नाही अभिनंदन? कांदा वगैरे टाकून झालेला आहे. आता चिकन बनवायला भूत आलंय बघ ना. चिकन बनव भूत. हो, भूत आले. अभि काय भूत बनवतंय चिकन. भूत बनवताय? हा, हळद आता सगळं झालंय कालवायचं आपलं. एकदम जोरात नियोजन होणार आहे आता. कांदा पण आता आपण पूर्णपणे लाल केलेला आहे तेलामध्ये. त्याला एकदा हलवा ना कांद्याला. दाजी चूल पेटा ना काय? पिटली का? डिझेल टाकलं होतं त्यावेळेस तर चांगली पिटली होती. ते काय झालंय, पावसाने वले झालेले लाकडं सगळे. लवकर शिजत आहे. थोडी चूल जरा प्रॉब्लेम करायला लागली कारण पाऊस आलता काल आणि त्याच्यामुळे हे सगळं जे सरपण आहे आपण जे चुलीसाठी आणलेले ते सगळं ओलं झालेले. वाळलेले तसं ते पण आतून ओले, त्याच्यामुळे ती दुफान करायला लागली चूल. आता हे जे वावर दिसतंय ना, हे यंदा उन्हाळ्यामध्ये आपण काढलेले. म्हणजे हे अगोदर पडीक होतं सगळ्याचे सगळं. आणि हे जे शेततलाव आहे तर ह्या जागी डोंगर होता मोठा, तर आपण तिथं पण शेततलाव बनवलाय. अजून त्याच्यामध्ये आपण कापड वगैरे नाही टाकलेलं पाण्याने भरण्यासाठी, तर ते पण लवकर टाकणार आहे. पावसाची झिमझिम थोडी थोडी यायला लागली. चला आपण बघू किती झाले नियोजन काय. या गडी लाकडं आणायला आलेली सगळी. अभि काय म्हणतो? खाली वय. मी आलेलो आहे बघा वरी, आणि हे वरून तुम्हाला दिसतंय बघा नजारा आपल्या शेताचा सगळा. आणि वातावरण कसं एक नंबर झालेलं आहे. तिथं आपली चूल आहे आणि आम्ही आलेलो आहोत बघा शेततलावावरती. ठीक आहे, इथं शेततलाव आपला आणि ह्याच्यामध्ये सगळे झाडं वगैरे उगलेत. बघा कसा चढतोय आहे का, हळू 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 असं वरती आलाय बघा. आला वय. किती राहिले आपलं चिकन बनवायचं? चिकन हो, लय टाइम आहे ना, शिजलंच नसेल अजून. ह्या ठिकाणी आपली 8 एकर जमीन आहे. तशी आपली पाहायला गेलं तर 32 एकर आहे, पण ह्या ठिकाणी 8 आणि ते पलीकड जे वावर दिसते पलीकड म्हणजे ते डोंगराच्या पलीकड, तर तिथं 4 म्हणजे इथं एका ठिकाणी 12 एकर जमीन आहे. बाकीची दुसऱ्या ठिकाणी जमीन. हळूच या, पडतान हळूच. आबीला सांगितलं होतं मी वरती जाऊ नको. शिजलं का नाही? किती राहिले? ते मास चाललंय उडून दाजी. जास्त तेल पडले का? हो बरं, कसं लागतंय टेस्ट करून बघतो कसं लागतंय ते. तेल जास्त झालंय कारण आम्ही काय केले, नारळ वगैरे टाकले बरेच. तेल वरून जास्त नाही टाकलं. आबीला लागलेली आहे भूक, त्याच्यामुळे पीस काढा. आबीला एक पीस द्या बरं त्यातला. आता मस्तपैकी बसून खायचं. बसा इथं, बसा. आणि कसं झालंय सांगा अभि? कसं झालंय? खाल्लंच नाही. खाल्लंच नाही बाई. चला दमाने पुळत आहे का? हे झालंय आता शिजून. आम्ही चेक पण केलेले. हे सांडत बरं का दाजी खाली, सगळा गोंधळच व्हायचा. चटणी पण आणली नाही खायला. पाऊस यायच्या आधी सगळं झालं पाहिजे आपलं नियोजन. तुम्हीच टाका तुम्हाला अंदाज कळन. नशिबाने पाऊस बिऊस आला नाही तेवढं तरी बरं आहे. हिशोबाने टाका, लय तेलकट पण नको. इकडे आधीच त्यांचं नियोजन खटका चालू खायचं आहे का. हे आधी टाकावं लागतं. बघ कसलं तेल आहे का, तेलच तेल आहे सगळं. आम्ही काय केले, नारळ टाकला ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे जास्त तेल आहे. बघा मशालाच्या कशा पुड्याच आणल्या दाजीने. जायचं का कार्यक्रमला खतरनाक आहे. मशाला टाकते ते, मला नाही आवडत जास्त मशाला. ह्या दोन्ही गाड्यांना लय मशाला लागतो. दुसऱ्या पण पुढे होत्या ना, ते दुसऱ्या पण पुढे ह्याच्यामध्ये का त्या कधी टाकायच्या त्या दाजी?
मला फडा ये ना. मीठ सांडलंय काय? दाना पावडर आहे दाना पावडर काय ते? तीच आहे दाना पावडर. टाकली दाना पावडर ही सूर आहे वाटतं ह्यो. खोबऱ्यात असं आहे का? हे बघून पडून बरं का तसं गडबडी गडबडी. काय म्हणतो? बोला ये ना अभिला. काय म्हण बाई? काय म्हणते? खा खा दमाने खा. खोबऱ्यात हे झालं का जास्त करपायला लागलं. जास्त करपून देऊ नका. हॅलो कागद घे ना तुझ्या हातात. परत घे ना तुझी. परत पोळण पोळण परत आण परत आण. गाण केली. हळूच. हा हळूच पिऊन घे ना ते. हे प्यायचं असतं बाई. प्यायसाठी तर हे पी. लाव तोंड. पी. हा तोंडातलं खा दे. तोंडातलं खा मग पी. मास्क आपलं सारखंच उडून जातंय बाबा. मान बरं दगड आहे. होता 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 काय अजून बघ कशी तरी आली. अजून तो बाहेर बाजीला ही बी उकळी फुटली नाही. तोपर्यंत तरी आली. बघा फुटाणा आणि येसूर कालवाचा कार्यक्रम चालू आहे. कारण येसूर असल्याशिवाय भाजी भारी लागत नाही. 20 रुपयाची भाजीला नाही नुसती मशाल्यात मजा येत नाही. मग बघा छोट्या आचार्याने चालू केले आता ढवळायला. टाका. बघ असा कार्यक्रम दिसतो आहे का महाराष्ट्रातल्या कोणत्या हॉटेलमध्ये असं. मी आलेलो बघा इथं सावलीला. ठीक आहे अभिनंदन पण आलाय सावलीला. ऊन लय लागायला लागले. आतापर्यंत ऊन नव्हतं आणि आता एवढ्यात ऊन पडले. तर आता भाजी पण उरकत आलेली आहे. फक्त उकळी फुटायची राहिलेली आहे. ठीक आहे गडी तिकडे तयारीतच आहेत आणि लवकरच आपल्याला जेवायला पण जायचंय. काय झालं राबी? लय ताण लागली. तिथून पाणी पिऊन नाही आला आणि इथं आल्यावर त्याला पाणी आणायला लावले. हा त्यांनीच आणले वय. हे काय मम्मी पण आलेली आहे. दीदी बी आलेली आहे. आणि आता अभिनंदन आपल्याला जायचे आहे का नाही जेवायला. किती राहिले दाजी? आवरलं नाही ते आम्हालाच हाका मारतात तिकडे. कांदा चिरा उरका पटापटा. अभि जेवायला इथं बसायचं तिकडे खाली जायचं सावलीला. होय दाजी खाली ना ग. बघा बरं दाजी कांदे आणलेले तर ही म्हणजे गट झाली का आधी. बघा भाजी तरी कशी आली मी दाखवतो. बघा तरी कशी आली का तरी आली. आणि जरा गडबी झाली भाजी. जास्त झालाय वाटतं येसू. चला बघा कांदा आणि लिंबू सगळी तयारी. बघून आणा एक जण. आबीने तर मगच खाल्लंय पिवळं. आबीला भूक नाही आता. हा नाटक करतोय. चला हळूच उचले पडन खाली. सांडल्यावर एवढं कसं होईल. चटणी भाकर खायचं आणि जायचं. चला मध्यभागी ठेवा. पंगत अशी मी नाही वाढत. बघा कशी तरी आली आहे का एकदम जोरात. मम्मी वाढीन सगळ्याला. मी तयारी मध्ये. परत तर इकडे घ्या ना. ज्वारीची भाकरी मला तुमच्याकडे. बाजरीचे आहेत ना इकडं. वरची ज्वारीची बाकीच्या बाजरीच्या. आम्ही बाजलो होतो. मी पण घेतले जेवायला आणि सगळ्याला वाढले. आता हे काय गडी आता तुटून पडले एकदम. आणि आता मी पण जेवतो आणि आपण बघू टेस्ट आता कशी झाली. मस्त झाली भाजी. दाजी भाजी कशी झाली? भाजी चांगली झाली. चांगली झाली का? भाजी कशी झाली रे? एक नंबर. आबीन तर भाजीच खाल्ली नाही त्यामुळे आबीला तर विचारून उपयोगच नाही. चला आता आम्ही जेवण करतो. भेटू आता लवकरच आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.